नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एवी आणि तुम्ही बघत आहात एवी गेमर्स मराठी. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा एकदा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 आणि टॉपचा विषय करणार आहोत मागच्या वेळेसारखा. कारण की विषय कसा झाला, मी लई दिवस बंद केला होता गेम. मध्यंतरी मी जरा बंद केला होता, त्यामुळं मी व्हिडिओ टाकायचे सुद्धा बंद केले होते. आणि भरपूर असे इव्हेंट आहेत जे मी खेळले आणि गेले पण. असू दे, काही विषय नाही. बघूया आता नवीन इव्हेंट कुठले कुठले येत आहेत. बरं, हिचं काय काय ड्रिफ्ट नाही रे बाबा, सरक. ह्यो इव्हेंटमध्ये आपण काय एंटर नाही होणार, कारण की ह्यात गाड्या लागतात आणि माझं डोकं फिरतं ते. असू दे, काही विषय नाही. पण तरी पण बघू. हे सुद्धा नको आहे मला. नो वॉइस गॉन्टलेट इज रोडस्टर. ओके, सरक सरक. एक्सटेंड नहीं चाहिए. मल्टीप्लेयर रेसेस खेळू काय मी. असू दे, चला आज करिअरवर खेळूया, कारण की फ्लॅग्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. तर अरे शी मॅन, या ॲड्स मला अजिबात आवडत नाहीत. तर चला, जसं की मी म्हणलं, आपण आता करिअरवर फोकस केलं पाहिजे. तर आता खेळायला सुरू करूया टॉपचा विषय करून. गाडी घेऊ कुठली? चला हीच असू दे, निसान घेऊन खेळूया. बघूया हिचं काय अपग्रेडेशनला पडलं आहे. होय, भरपूर अपग्रेडेशन्स पडले आहेत हिचे. करून टाकूया काय? चला करूनच टाकूया आता, काय विषय नाही. कारण की पैसा पण आहे आपल्याकडे, होऊनसुद्धा जाईल सगळंच, काही विषय नाही. मॅक्स तर झालेला आहे. नशिबाने ही गाडी फक्त 10,000 हजार खाते. बाकीच्या गाड्या तर 25,000 एका पार्टला खातात, मोठ्यावाल्या गाड्या. तर काय बोलणार आपण ना, सोडून दे, काही विषय नाही. नो, हा जो हिमालयाचा रूट आहे ना, हा इतका भारी आहे, एकदम मस्त. आय लव इट. लय मजा येते. असं रिअल लाईफमध्ये जर गाडी चालवायला भेटली तर किती मजा येईल नाही. घाटात रापरूप गाडी मारायची, तर काही टेन्शन नाही. थोडासा आवाज कमी करून घेऊया, आरामात जाऊया, रेक मारत एकेकाला. आता मी कुणाला सोडणार नाही आहे, नुसता रेक 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 मारत जाणार आहे, आरामात आरामात. मीच रेक व्हायला नको, नाही तर. ओके मध्येच मस्तवालंच टॉप एंड. चला आरामात जाऊया. सगळ्यात भारी गाडी म्हणला तर DS E10 ही डी क्लासची गाडी बी क्लासवाल्या गाड्यांना पण हरवून जाते. तर मला माहीतच होतं मी असं रेक होणार आहे थोडा. असू दे, काही विषय नाही. आपण आहे तसं खेळूया आरामात, कारण की अजून लय मोठा आहे. पात अजून भरपूर आहे. आत्ताशी 50% कंप्लीट झालेला आहे. थोडासा आवाज वाढवूया, स्ट्रेटच जाऊया, जास्त पण हे करायला नको. पात बदलला की गाडीची स्पीड कमी होती, काही विषय नाही. राईटनंच जाऊया आता, राईटला आलो आहे तर. ओके मध्येच आरामात आरामात, धडकायचं नाही आहे, मस्तच जाऊ दे. एकच नंबर. तर आलेलो आहोत आपण, काही विषय नाही. शेवटची एक टॉपची उडी मारूया आणि मग टॉपचा विषय संपला. ओके मध्येच
वा मस्तच, एकच नंबर. असू दे, काय विषय नाही. ओकेच, नेक्स्ट करूया. वॉच ॲड करून 12x नको, आत्ता नको, सध्या तरी पैशाची गरज नाही आहे. ज्यावेळी पैशाची गरज लागेल त्यावेळी मी वॉच ॲड करून मल्टिप्लाय करून घेईन, त्याचा काहीही विषय नाही. भरपूर दिवसांनी गेम खोलण्याची मजाच लय भारी असते, लय भारी मजा येते. क्लेम कर ले भैया, क्लेम कर ले. तर हे शांघायला काय करायला पाहिजे, विन द रेस आहे, नायट्रो टाईम आहे, इन्स्टंट 5 आहेत, करून टाकूया, टेन्शन नको. ही मॅक्स आउट तर आपण टॉपची केलेलीच आहे. चला बघूया. बीट द चॅलेंज अँड विन ब्लू प्रिंट. लॉज चॅलेंजर हेमी स्कॅट पॅक. ओके, ही गाडी आहे 392 हेमी स्कॅट पॅक. ओकेच, घेऊया आपण रिअल लाईफमध्ये पण, आपल्याकडे अजून वेळ आहे. मोठा ग्राइंड मारून टॉपचा विषय करून पैसा कमवायचा. चला, या गाड्या पण इतक्या भारी आहेत ना. ही तर माझ्यासमोरची माझ्या मते उडल्या ती पगानीच आहे. ही पुढची ही कुठली लॅम्बोर्गिनी आहे माझ्या मते, पगानी येते. ही DAC10 बघा, ही लॅम्बोर्गिनी SVJ असणार आहे. ही DAC10 जी गाडी मी म्हणालो ती तुम्हाला परत एकदा दाखवेन मी. इतकी भारी गाडी आहे, काय बोलायच नको. आणि मी तिला मेटॅलिक करून घेतला आहे, ज्यामुळे तिचा लुक एकदम भारी होतो, एकदम टॉपचा लुक येऊन जातो. आणि सगळ्यात भारी म्हणजे ही गाडी इलेक्ट्रिक कार आहे. आणि चला स्टंट मारूया थोडेसे. ओके, मध्येच आरामात थोडेसे स्टंट अजून, नाहीतर ते स्टंटचं होणार नाही. तर मी कुठं होतो, हा DAC10 ही गाडी इलेक्ट्रिक आहे. आणि विषय मेन म्हणजे कसा आहे की ती गाडी जी आहे ती, तिचा जो नायट्रो टाईम आहे तो नायट्रो एकदम इट लास्ट लॉंग, म्हणजे जास्त वेळ नायट्रो चालू राहतो तिचा. एक नंबर गाडी, पण माझी ती फेवरेट आहे आणि सगळ्यांचीच ती फेवरेट गाडी आहे. कारण की ती गाडीच अशी आहे की काय बोलायलाच नको. टॉपचे 360 मारूया म्हणजे स्टंटसुद्धा कंप्लीट होतील. नायट्रो टाईम 20 सेकंड्स झाला का, नशीब झाला. चला, काही विषय नाही. 3x नको, सध्या तरी नको. जेव्हा पैशाची गरज लागेल इव्हेंटमध्ये मी जाईन त्यावेळी बघता येईल पैशाची. ओके, मध्येच ब्लू प्रिंट भेटलेल्या आहेत. फ्रोझन रूट परत. चला, हिमालया तर हिमालया. तर मी जी गाडी म्हणत होतो ती ही गाडी आहे DSE10. ही गाडीला मी मेटॅलिक लुक दिला आहे, इतकी भारी पळती ना. आणि आवाज तर इतका भारी आहे गाडीचा, एकदम EV मोटरचा फक्त आवाज येतो. गाडी एकदम टॉप आहे. हिला ओपन टप असतं ना तर काय मजा आली असती माहीत आहे, एक नंबर, जसं त्या BMWला आहे. पेंटमध्ये माझ्याकडे एवढंच आहे. माझं मॅट पेंट अजून झालेलं नाही आहे, मेटॅलिक झालं आहे आणि स्टँडर्ड पेंट झाला आहे. मॅट पेंट कसा दिसतोय बघूया. मॅट पेंट असा दिसणार. ओके, मध्येच टायऱ्या असू दे, टायऱ्या अशा ठेवू का, अशा राहू देत, चांगलं दिसेल. डिकेल आहे काय माझ्याकडं, नाही आहे. या गाडीचे 4 डिकेल आहेत मस्तवाले. स्टॉपला चेंजेस सेव्हियस, मस्तच. तर तुम्हाला मी ही एक गाडी ना खेळून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की गाडी कसली आहे. आरामात खेळूया, काही मोठा विषय नाही भाई. टाईम लिमिटेड. ओके, टाईम आहे, टाईम बाउंडेड. टाईममध्ये मला लॅप कंप्लीट करायला पाहिजे. असू दे, काही विषय नाही. गाडीचा फक्त तुम्ही आवाज ऐका, कारण की गाडी इतकी भारी आहे ना,
की मस्तच. आय लव दिस. आता तुम्ही याचा नायट्रो बूस्ट बघा किती वेळ चालू राहतोय, आहे का? मस्त आहे का नाही गाडी? म्हणून तर मला ही आवडती गाडी. एकदम फुल नायट्रोमध्ये राहते गाडी. कसले भारी. आरामात खेळलं पाहिजे मला, कारण की टाईम पण नाही आहे माझ्याकडे आणि मी थोडासा रेग होता वाचलं. ओके मध्येच काय नाही. आपल्याकडे DS-10 आहे. ही आरामात आपल्याला जिंकवून देणार 100%. ओके, माझा एक टाईम लॅप राहिला. आरामात जाऊया. असं एकदम केलं की रस्ते जरा चेंज केलं की अशी गाडीची स्पीड कमी होते. आता या गाडीचा नायट्रोज बघा किती वेळ चालू आहे, तुम्हीच बघा. म्हणून तर हिला टॉप एंड गाडी म्हणतो मी. आरामात जाऊया. ओकेच, काय नाही. फिनिश लाईनमध्ये आरामात पोचलेलो आहे. मस्तच. मल्टिप्लाय केला असतं पण राहू द्या, आता नको. जेव्हा पैशाची गरज लागेल त्यावेळी बघता येईल. सध्या तरी आपण कॅरियरवर फोकस करूया. कॅरियर परत शांघाय चाला भाई. स्नो हे डाऊनफॉल हे द्या की जरा. एक हिमालयाचाच हे आहे जो गाडी असली वरनं सोडतात का नाही, लय मस्त मजा येते. मी कधीतरी दाखवेन तुम्हाला. लय भारी मजा येते त्यात. तर हा खेळलाय जरा. हा एक नवीन खेळून बघूया. इट्स अ ट्विस्टर. ओके, यात कुठलं हिमालयाचं आहे का ज्यात मी तुम्हाला दाखवू शकेन. ब्रिज फिनाले. ओके मस्तच. साईड नाही, यात तर काय दिसेना. असं ते सोडून द्या. हा इव्हेंट बघूया आपण. हा म्हणत होतो मी फ्री फॉल, हिमालयचा फ्री फॉल. तर तुम्हाला आता मी अशा एक हे दाखवणार आहे लॅप की तुम्ही खुळे होणार आहे. हा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे कारण की ह्या रेसमुळं हा व्हिडिओ एकदम भारी होणार बिकॉज ऑफ दिस रेस. कारण की इतकी भारी आहे ना, मी सांगू पण नाही शकत. फ्री फॉल तर तुम्हीच बघा आता. लय मजा येते. तुम्हाला दिसूनच येईल मी असं का म्हणालो आहे. ओकेच, हे बघा डोंगरावर गाड्या अडकवलेल्या आहेत स्टँडवर, म्हणून मजा येते. आहे का नाही मस्त? टॉप एंड नाद आहे का? एकच नंबर. आरामात जातो मी, आरामात जातो. नाहीतर मी ठोकला जाणार. घोड लागतील माझं नाहीतर. हळू टक्केमध्येच फुल स्पीड. मस्तच. जाऊ दे. ओकेच. हे असं सारखं बदलत राहिलं की मग घोड्या लागतात. मी पण तसंच केलं आहे. तर एवढी मोठी रेस नव्हती ही, म्हणून तुम्हाला जरा हे वाटलं असेल. पण ही जर मोठी रेस असती तर एकदम टॉप मजा आली असती तुम्हाला. पण मला जे दाखवायचं होतं ते मी तुम्हाला मस्तवाला दाखवलं आहे. मी जे म्हणत होतो फ्री फॉल, कारण की एकदम टॉप एंड मॅप आहे तो हिमालयचा. तेवढंच एक आवडतं मला हिमालयमध्ये. एकच नंबर असतं. अजून मला ही गाडी मिळायची बाकी आहे. ह्या 2 गाड्या मिळायची बाकी आहेत. 2 भेटल्या आहेत. तर मल्टिप्लायर रेसमध्ये जाऊया का आपण? चला एक मल्टिप्लायर रेस खेळूया मस्तपैकी. मॅक्स आउट तर केली आहे मी. आणि ही गाडी घेऊ नाही, ही ब्रॉन्झ 2ला जाते. मला झक मारत हीच मॅक्स आउट केलेली गाडी घेतली पाहिजे. असू दे, काय टेन्शन नाही. एक खेळून बघूया सुरुवातीला, नंतर मग सगळं बघता येईल. माझ्यापेक्षा 1-6 कोणीच दिसत नाही आहे. आपली 1-6-6-2 रँक आहे डी क्लासची, त्यामुळं काही विषय नाही, आपणच जिंकणार आहे. पण कधी घोडं लागतात आपली रँक वरती असून सुद्धा.
कारण की पिक्चरमध्ये खरं सांगितलं आहे, गाड़ी में क्या है उससे फ़र्क नहीं पड़ता, गाड़ी चलाने वाले से फ़र्क पड़ता है. बरोबर आहे. सुरू करा भाई टॉपचा विषय. ओकेच, टॉप एंड. पळ भाई पळ मस्त एकीच जाऊया. यात विषय कसा असतो मल्टीप्लेअरमध्ये, तुम्ही रेक नाही करू शकत. माझा मोबाईल थोडासा लॅग मारतो आहे, असू दे काही विषय नाही. विल लुक इनटू इट. यात फक्त एकच तोटा असतो की तुम्ही दुसऱ्या गाड्यांना रेक नाही मारू शकत. दॅट्स ऑल. आहे तर बाकी काही विषय नाही. जर रेक करता आला असतं तर मी असला रेक केला असता, टॉप एंड रेक मारला असता मी. असू दे, आपण पहिला रेसवर फोकस करूया. कधी कधी रेक मारणं इतकं अवघड होऊन जातं आणि कधी कधी रेक आरामात सुद्धा मारू शकतो आपण, असा पण विषय आहे. त्यामुळं काय एवढं बघायचं नाही. आणि ही ट्रेन तर एकदम मारूनच जाते, समोरनं पण एक येते कधी कधी. आणि हा ट्रॅकच तसा आहे. आली का ट्रेन समोरून सुद्धा? मला माहीत आहे, कारण की मी हा गेम आधी खेळलेला आहे. थोडंसं उडत जाऊया. मस्त मध्येच क्लिअर केलेला आहे मी. 124 आहे रँक माझा. ओके मध्येच नेक्स्टला जाऊया. हां, मल्टिप्लाय केला असतं पण राहू द्या, आता काय विषय नाही. ओकेच, मी ब्रॉन्झ 3 लीगला गेलो डायरेक्ट. अरे वा भाय 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 भाय, मस्तच रे. असू दे. ओके मध्येच तर मध्ये एक ॲड आली होती, ती मी स्किप केलेली आहे. सोडून द्या, त्याचा आपल्याशी काय विषय नाही, घेणं देणं. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.